सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। गेल्या 24 तासात तब्बल 450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामुळे शेत शिवार हे जलमय झालेलं आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे। त्यामुळे अगदी पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेली ही पिकं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत। हातातोंडाशी आलेल्या पिकांना हा चिखल होताना, या पिकांचा अक्षरशः चिखल होताना पाहण्याची दुर्दैवी वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे। पाहूया या संदर्भातलाच हा एक स्पेशल रिपोर्ट। सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर। शेतांमध्ये साचलं गुडघाभर पाणी। ढोबळी मिरचीसह अनेक पिकांचं नुकसान। सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केलाय। अवघ्या 24 तासात 450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले। अनेक शेतकऱ्यांनी शेतात तात्पुरती तळी बांधली असली तरीही पावसाच्या सततच्या सरींनी सगळी तयारी फोल ठरली। असला पाऊस कवाच नव्हता बा, आम्ही झाला म्हणजे असला पाऊस नव्हता कवा, पण यंदा ह्या महिन्यात पाऊस असा कवाच नव्हता। काय नाही, आता हे नांगरलेली वावर खत टाकलेली रोवून गेली तर नांगरलेली वावर हे झाली तर। जावळी तालुक्यातील कुडाळ येथील एका शेतकऱ्याचे ढोबळी मिरचीचं पीक पूर्णतः जलमय झालंय। या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून अजूनही प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत। इतका मान्सूनपूर्व पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी झाला नव्हता। मान्सूनपूर्व पावसाची गरज असते, ती प्रामुख्यानं शेतीची मशागतीची कामं त्या निमित्तानं पूर्ण होतात आणि वेळेत म्हणजे 7 जून नंतर जेव्हा मान्सून सुरू होतो त्यानंतर पेरणीची लगबग सुरू होते। मात्र यावर्षी जरा वेगळंच वातावरण दिसतंय। आता 4-5 दिवस झालं शेतात एवढा भरपूर पाऊस पडलाय की इथं कोण पंचनामे करायला येत नाही, काय नाही। शेतीचं एवढं नुकसान झाले, ही पेरणी कशी करायची, काय कसं करायचं हे आम्हाला काय समजत नाही। पण इथं पंचनामे करायला तलाठी, तहसीलदार वगैरे का सर्कल कोणी काय इथं पोहोचत नाही, काय नाही। या पावसामुळे मान्सून पूर्व मशागत आणि पेरणीच्या कामांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पावसाची ही सलगता अशीच राहिली तर भविष्यातील पीक हंगाम देखील धोक्यात येईल असा इशारा शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी दिलाय। सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही पिके देखील या शेतीमुळे बर्बाद झालेली आहेत। असं नुकसान होत असताना अद्यापही मात्र या सातारा जिल्ह्यात शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा पंचनामा करण्यासाठी कुठलेही महसूलचे कर्मचारी आले नसल्याची धक्कादायक माहिती शेतकऱ्यांनी सांगितलेली आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। प्रशासनानं पंचनाम्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच वेळेची गरज आहे। एकंदरीतच तातडीने या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या जमिनीचे पंचनामे करावेत अशी मागणी देखील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। कॅमेरामन जुबेरचा इम्तियाज, मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।